आज बनाडी मी मस्त अशी पंगत महाराष्ट्राची वांगा बटाटा आणि कोबीनी भाजी. ती मला थोडी फ्लावर होती म्हणून मी फ्लावर पण टाक दिले. तर तुम्ही वांगा बटाटाने बी करी तरी चाली. तर मी हाई भाजी कशी करी चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. कसा आहेत सगळा मजा म्हणा. तर आज बनवणार मी कोबी बटाटा आणि वांगानी भाजी. हाई जी भाजी ना थोडी वेगळ्या पद्धतीने करा मी. तर आठवलेले मी हिरवा वांगा, तुम्ही जर लाल वांगा पण लिहितात ना त्या जांभळा कलरना तरी पण चालतील. इसले मी एक पाणी काही धुईचं नाही, दुसरं पाणी मीठ टाकी दिले, मीठना पाणी मग इसले टाकी दिलेत मी. तर ह्या पावशेरभर वांगा मी लिहिलेत. तसंच आठवलेले मी फ्लावर आणि बटाटा म्हणजेच फुलकोबी आणि बटाटा खाले 2 बटाटा या चिरलेलेत. आणि आठीवरती थोडीशी फुलकोबी होती ती पण लिहिलेले. परत हाई जी कच्ची हळद आहे ना ती मी ठेचीचं लिहिले म्हणजेच खलबत्ता मुसैमा इले मी कुटलेले इले हळद ना जागावर यूज करणार आहे मी. आता ही वडादी नेतणार तर आता ही हळद आहे एकदम भारी आहे. तसंच लिहिले मी आठे अर्धी वाटील थोडीशी कमी तीळ नंतर लगेचच मी आठे धनाचं पावडर लिहिले जाडं मोठं मिक्सरनं भांडा दळलेले. परत आठे लिहिले मी अद्रक लसूण पेस्ट आणि लगेचच लिहिले मी आठे खोबरं. तर आठे अर्धी वाटी खोबरं मी चिरी दिले. आता खोबरले आणि तीळले ना मी दळीलेस मिक्सरमा ते ना मी खोबरं दईलेस ना दईले तर मी आता त्यांना आहे ना मसाला ॲड कर देस. नान मसाला पण खोबरामा आणि तीळमा दईले नाहीत. तर आठ टाकून मी थोडंसं जिरं टाकानंतर लगेचच 1 चमची धनाचं पावडर टाकीसनी 1 चमची लाल तिखट, अर्धा चमची घरना जो काळा मसाला गरम मसाला तो. तसंच मी टाकी देस कसुरी मेथी थोडीशी. लगेच टाकस मी आता तीळ टाकानंतर ना मी थोडंसं दीपक मसाला मिक्स करून या मसाल्याने जी टेस्ट असते ती भाजीला एकदम भारी आहे. जवळ मी आठे छोटी 1 चमची भर मसाला उरलेले दीपक मसाला टाकानंतर ना 1 मॅगी मसाला आणि पुडी मी टाक दिलं. आता ना इले पण मिक्सरमा मी बारीक करलेस. आपला जो मसाला आहे ना तो होई गया मस्त बारीक. चला आता आपण भाजी करू. कुकरमा आहे ना मी साधारण 3 ते 4 पड्या तेल आहे तपाडत ठेवलं. तेल आहे आपलं तपी त्यांना टाकस मी आता 1-2 तेजपत्ता टाकानंतर ना अद्रक लसूण पेस्टले ना फक्त 2 ते 3 मिनटं ते आपण चांगलं बुंजिलूत. कारण की ते नावाला जो स्वाद आहे ना त्या नावाला जो फ्लेवर आहे ना तो भाजीमा उतरायला पाहिजे मस्त. लसूण पेस्ट आहे ना लालसर मस्त बुजाई घे त्यांना टाकस मी ते मसाला जो मिक्सरना भांडावा म्हणे मसाला करलो होता सगळा मसाला टाकी देस. आणि त्याला आहे ना 2-1 मिनटं चांगलं भुजलो होतं आपण कमी गॅसवर, जेणेकरून आपला मसाला जो आहे ना तो बयायला नको. मसाला टाकाय घ्या त्यानंतरच टाकस मी लगेच धनाचं पावडर. मसाला भुजीसणे ना 1-2 मिनटं विघ्यात त्यांना टाकस मी पहिले आता कोबी आणि बटाटा त्याचे चांगलं मिक्स करलो होतं आपण मसाला माते त्यांना हळद पण होती. कोबी आणि बटाटा आहे ना कालवा घेत लगेचच टाक देस मी वांगासले पण मसाला मग चांगलं मिक्स करलो. वांगा बटाटा कोबी ना चांगला मसाला मिक्स होई घ्यात. मसाला पण आपला भुजायसन रेडी होई घ्या. आता त्यांना टाकस मी पाणी ना तुमले केवढी घट्ट केवढी पातळ लागावी तर अंदाज पंचे टाकीला म्हणा मला थोडीशी घट्ट सरस करणी भाजीले. तर मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकेलेस. आणि पहिलेच मी कुकरमा करताना एक गोष्ट ध्यानमा ठेवानी पाणी साधारण कमीच घालानं कारण ना कुकरमा पाणी हे बिलकुल आटावत नाही. एकच आई भाजी जी ना ती एकच शिट्टीमा करणी मला. तर मी पाणी साधारण 1 ग्लास पाणी हे टाकेले जातील मिक्स कर देस मी आता. तर पाणी हे टाकेले तर मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी हे टाकलेलं आहे. त्यांना टाकू ते चवीपुरता नमक पण टाकाय घ्या. ते नमक टाकीस आणि मिक्स करलेस. आणि कुकरनं झाकण लाईसने ना फक्त 1 शिट्टी मी काढीलेस. शिट्टी मी लिहिलेली आता ना कुकर उघडेसन देखा मी सगळी वाफ काढीसनी आपली जी भाजी ना मस्त शिजी एकदम भारी तुम्ही देखू शकतास. कुकरमा काय वेळेस माहिती का एकदम नरम चटक भाजी आहे शिजास तर तिला तेल पण कितलं मस्त सुटणं. तर मला एवढीच थिक भाजी लागा होती म्हणजे एवढीच घट्ट लागा होती. तर हाई वेगळी मस्त अशी वांगाणी भाजी रेडी. तर हाई वेगळी मस्त अशी वांगा बटाटा आणि कोबीने भाजी रेडी. दिसाले पण कितली भारी दिसणी ना आणि खावाले पण एकदम चविष्ट लागस. मी तुम्हाला खूप सोपा पद्धतीमध्ये काढायचा प्रयत्न करेल घरण्यात वस्तूच नाही. तर चला मग तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडती होती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद.